महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड भाजपा संपवू शकत नाही. सामनातील मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल. तर ठाकरे ब्रँड आता उरला नाही. सुधीर मुनगंटीवार यांचा टोला. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंडा. पैशांचा पाऊस पाडून माझं चिन्ह पक्ष आमदार चोरले तरी जनता माझ्यासोबत. ठाकरेंचा मोदी शहांसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल. विधानसभेतील विजयासाठी शिंदेंनी रेडे आणि डायना समोर कापला. आता शिंदेंची अर्धी दाढी जनताच भादरेल. उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात. लोकसभेचं यश महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या डोक्यात गेलं. त्यामुळेच विधानसभेला पराभव. उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही टोला. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव. मीरा रोडमधून राज ठाकरे यांचा आरोप. तर कुणाचा बाप आला तरी मुंबईला तोडू शकणार नाही. फडणवीस यांची ग्वाही. पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न कराल तर दुकानच काय शाळाही बंद करेल. राज ठाकरे यांचा थेट इशारा. कानावर मराठी कळत नसेल तर कानाखाली पडणारच. राज ठाकरे यांनी ठणकावलं. निशिकांत दुबेंनी मुंबईमध्ये यावं. मुंबईच्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे. राज ठाकरे यांचं खुलं आव्हान. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांवर कारवाईसाठी नीतिमूल्य समिती. विधानसभा अध्यक्षांची घोषणा. तर विधानसभा तुमच्या नव्हे 14 कोटी जनतेच्या मालकीची. फडणवीस यांनी बजावलं. मुंबईतील सर्व लोक लवकरच एसी होणार. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आनंद वार्ता. रेल्वे मंत्री मुंबईमध्ये येऊन घोषणा करणार. सध्याचंच भाडं कायम ठेवण्यावर भर देणार. ॲप आधारित कॅब चालकांचं आंदोलन आणखी तीव्र होणार. आंदोलक मुंबईतील आझाद मैदानामध्ये ठाण मांडून. भाडं परवडत नसल्यानं कॅब चालकांचं आंदोलन. मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी. गेल्या अनेक दशकांपासून आरक्षणाचं घोंगडं भिजतच. प्रश्न कधी निकाली लागणार याकडे लक्ष. अनुदानित शाळांच्या वेतनासाठीच्या 970 कोटींच्या खर्चाला मान्यता. दादा भुसे यांची विधानसभेमध्ये घोषणा. राज्य सरकारच्या शिक्षकांसाठी टप्पावाढीचा निर्णय. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर. शहरातील विविध विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात. अधिकाऱ्यांनाही अजितदादांच्या महत्त्वाच्या सूचना. बीड शहरातून आणखी एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर. 3 ते 4 जणांकडून एकाला बेदम मारहाण. मारहाण करणाऱ्यांमध्ये फरार कुख्यात आरोपींचा समावेश. अकोल्यामध्ये राडा करणाऱ्यांना पोलिसांनी घडवली अद्दल. गुंडांची पोलिसांनी परिसरात काढली धिंड. 2 गटात पूर्ववैमनस्यातून झाला होता राडा. आतापर्यंत मुंबईमध्ये अवघा 35% पाऊस. गेल्या वर्षीच्या तुलनेत 22% कमी पाऊस. जोरदार पावसाची आवश्यकता. मराठवाड्यात मागील 6 महिन्यात 543 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 136 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचं धक्कादायक वास्तव उघड. नांदेडचं तीर्थक्षेत्र माहूरगडानं हिरवागार शालू नेसला. माहूरगडावर पर्यटकांची मोठी गर्दी. ऐतिहासिक रामगड किल्ला, रेणुका देवी माता मंदिर परिसर आणि वझरा इथला धबधबा पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू. कोल्हापूरमधील कळे ते गगनबावडा महामार्गाची दुरावस्था. वैतागलेल्या तरुणाकडून अनोख्या पद्धतीनं निषेध. तरुण चिखलमय खड्ड्यात झोपला. नागपूर जिल्ह्यात शाळेवर वीज कोसळली. 70 विद्यार्थी, काही शिक्षक थोडक्यात बसवले. रामटेक तालुक्यातील वडांबामधील घटना. स्लॅबवर वीज पडल्यानं हादरली शाळा. सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील नांगोळे गावात धक्कादायक अशी घटना. एकाच कुटुंबियातील 4 घांकडून विषप्राशन. सासू सुनेचा मृत्यू तर बाप लेकाची प्रकृती गंभीर. नागपूर रेल्वे स्टेशनला 100 वर्ष पूर्ण. 100री निमित्तानं नागपूर रेल्वेचा इतिहास प्रदर्शनात मांडणार.
सोन्यासह मौल्यवान रत्न आता विमानातून नेता येणार. मुंबई विमानतळावरून दागिन्यांची निर्यात होणार आणखी सुलभ. निर्यात वाढीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल. भारत आणि अमेरिका व्यापार वाटाघाटी अंतिम टप्प्यात. 27% ऐवजी 10 ते 15% व्यापार शुल्कावर सहमतीचे संकेत. शुल्कवाढ टाळण्यासाठी भारताचे प्रयत्न.